श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, वर्षभरात अनेक सण येतात, अनेक व्रत येतात आणि प्रत्येक सणाचे आपले वेगवेगळे असे महत्त्व असते. जसे की चातुर्मासामध्ये आषाढी एकादशीपासून ते दिवाळीपर्यंत किती सण येतात आणि आपण त्या सणांची आतुरतेने वाट पाहत असतो. तसाच आता हा जवळ आलेला सण म्हणजे वटपौर्णिमा आणि त्या वटपौर्णिमेची सर्व सुवासिनी महिला वाट पाहत असतात. कारण हा दिवस आहे सौभाग्याचा, श्रद्धेचा आणि विश्वासाचा, त्यागाचा आणि अखंड सौभाग्य मिळावं म्हणून महिला सर्व वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात. तुम्हीही दरवर्षी वटपौर्णिमेचे व्रत करत असाल, वडाच्या झाडाची पूजा करत असाल, 7 किंवा 11 फेऱ्या मारत असाल. पण कधी मनात असा प्रश्न आला का की दिवसाला वटपौर्णिमा हे नावच का पडले? वडाच्या झाडाची पूजा का केली जाते? या दिवशी कुलदेवीची सेवा का करावी? आणि या दिवशी कोणते उपाय आहेत जे आपण श्रद्धेने केले तर मनाला समाधान मिळते आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते? आज आपण या सर्व गोष्टी अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. सर्वप्रथम जाणून घेऊया वटपौर्णिमा हे नाव कसे पडले. वट म्हणजे वडाचे झाड आणि पौर्णिमा म्हणजे पूर्णचंद्राचा दिवस. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वडाच्या झाडाची विशेष पूजा केली जाते, म्हणून या दिवसाला वटपौर्णिमा असे म्हणतात. पण या नावामागे फक्त वडाचे झाड नाही, तर माता सावित्री आणि सत्यवान यांची प्रेरणादायी कथा आहे. पूर्वी मद्र देशात अशोपती नावाचे एक धर्मनिष्ठ राजा राज्य करत होते. त्यांना अनेक वर्षे मुले नव्हती. त्यांनी देवीची मनापासून उपासना केली. देवी प्रसन्न झाली आणि त्यांना एक कन्या झाली. त्या कन्येचे नाव ठेवले होते सावित्री. सावित्री लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान, नम्र, दयाळू आणि धर्मावर श्रद्धा ठेवणारी होती. योग्य वय झाल्यावर तिने सत्यवान नावाच्या राजपुत्राला आपला पती मानून निवडले. सत्यवान अत्यंत गुणी आणि प्रामाणिक होता, पण त्याचे आयुष्य कमी असल्याचे ऋषी नारदांनी सांगितले होते. हे ऐकूनही सावित्री आपल्या निर्णयावर ठाम राहिली. तिने सत्यवानाशी विवाह केला आणि जंगलात जाऊन साधे जीवन स्वीकारले. ती आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करू लागली, पतीसोबत कष्ट करू लागली. तिच्या मनात एकच विश्वास होता, देवावर श्रद्धा असेल तर संकटावरही मात करता येते. एक दिवस सत्यवान जंगलात लाकूड तोडण्यासाठी गेला. सावित्रीही त्याच्यासोबत होती. अचानक सत्यवानाला चक्कर आली आणि त्याने सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवले. काही क्षणात त्याचा श्वास थांबला. त्याच वेळी यमराज सत्यवानाचा प्राण घेण्यासाठी आले होते. पण सावित्री घाबरली नाही. ती यमराजाच्या मागे चालत राहिली. यमराजांनी तिला अनेक वेळा परत जाण्यास सांगितले, पण सावित्रीने धर्म, सत्य आणि पतिव्रतेचे महत्त्व इतक्या नम्रपणे सांगितले की यमराज तिच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी तिला एकामागून एक वर मागण्यास सांगितले. सावित्रीने प्रथम आपल्या सासू सासऱ्यांचे सुख मागितले, नंतर त्यांचे हरवलेले राज्य मागितले. शेवटी तिने सत्यवानापासून 100 पुत्र होण्याचा आशीर्वाद मागितला. यमराजांनी तथास्तु म्हटले, पण लगेच त्यांच्या लक्षात आले की सत्यवान जिवंत नसेल तर हा वर पूर्ण होऊ शकत नाही. सावित्रीच्या बुद्धिमत्ता, श्रद्धा आणि अढळ विश्वास पाहून यमराजांनी सत्यवानाचे प्राण परत दिले. महिलांनो, ही कथा आपल्याला फक्त पतीच्या दीर्घायुष्याची शिकवण देत नाही. ही कथा सांगते की श्रद्धा, संयम, प्रेम आणि धैर्य असेल तर मोठ्या संकटातूनही मार्ग निघू शकतो. असे मानले जाते की सत्यवानाला ज्या वडाच्या झाडाखाली पुन्हा जिवंत मिळाले, त्या दिवसापासून वडाचे झाड अखंड सौभाग्याचे प्रतीक मानले जाऊ लागले. म्हणून आजही वटपौर्णिमेला महिला वडाच्या झाडाची पूजा करतात. पण मैत्रिणींनो, वटपौर्णिमा म्हणजे फक्त वडाच्या झाडाची पूजा नाही, हा दिवस पौर्णिमेचाही आहे. पौर्णिमा ही देवी देवतांच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानली जाते. त्यामुळे या दिवशी आपल्या कुलदेवीची सेवा अवश्य करावी. सकाळी स्नान केल्यानंतर सर्वप्रथम देवघर स्वच्छ करा. कुलदेवीसमोर तुपाचा दिवा लावा, हळद, कुंकू, फुले वाहा. शक्य असल्यास गोड नैवेद्य दाखवा आणि मनापासून प्रार्थना करा की हे आई, माझ्या कुटुंबावर तुझी कृपा दृष्टी सदैव राहू दे. घरात सुख, शांती, आरोग्य आणि भरभराट राहू दे.
अनेक घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीसमोर 11 रुपये किंवा आपल्या श्रद्धेनुसार दक्षिणा ठेवण्याची परंपरा आहे. दुसऱ्या दिवशी ती रक्कम मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला दान केली जाते. हा दानाचा संस्कार मानला जातो. नम्रता आणि समाधान देतो. मैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मात असे सांगितले जाते की प्रत्येक सण आपल्याला काही ना काही चांगला संदेश देऊन जातो. वटपौर्णिमा ही त्याला अपवाद नाही. हा दिवस आपल्या फक्त व्रत करण्याची शिकवण देत नाही, तर श्रद्धा, संयम, कुटुंबातील प्रेम आणि देवावर अढळ विश्वास ठेवण्याची प्रेरणा देतो. म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्यापूर्वी मन शुद्ध ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. कारण देवाला मोठा नैवेद्य किंवा महागडी पूजा नको असते. देवाला भाव, श्रद्धा आणि प्रेम हवे असते. मनापासून केलेली छोटी पूजा देखील देवापर्यंत पोहोचते, असे आपल्या संतांनी सांगितले आहे. मैत्रिणींनो, वटपौर्णिमेच्या दिवशी शक्य असेल तर लवकर उठा. स्नान केल्यानंतर घरातील देवघर स्वच्छ करा. देवासमोर तुपाचा दिवा लावा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतांना नमस्कार करा. कारण कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी आपल्या कुलदेवीचे स्मरण करणे ही आपल्या संस्कृतीतील सुंदर परंपरा आहे. आपल्या कुलदेवीला हळद, कुंकू, फुले अर्पण करा. घरात जे काही गोड बनवले असेल त्याचा नैवेद्य दाखवा. त्यानंतर हात जोडून एवढीच प्रार्थना करा, हे आई, माझ्या घरावर तुझी कृपा सदैव राहू दे. माझ्या कुटुंबाला सुख, शांती, आरोग्य आणि समाधान दे. घरातील सर्व संकटे दूर कर. मैत्रिणींनो, अनेक वेळा आपण देवाकडे फक्त काहीतरी मागत राहतो, पण या दिवशी देवाचे आभार देखील मानावेत. कारण आज जे काही आपल्याकडे आहे ते सर्व देवाच्या कृपेनेच आहे. कृतज्ञता व्यक्त करणे ही देखील एक प्रकारची भक्ती आहे. त्यानंतर वडाच्या झाडाजवळ जावे. वडाला स्वच्छ पाणी अर्पण करावे. हळद, कुंकू, अक्षदा, फुले व्हावीत. शक्य असल्यास कापसाचा किंवा पवित्र दोरा वडाभोवती गुंडाळावा. 7 किंवा 11 फेऱ्या माराव्यात. प्रत्येक फेरी मारताना मनात देवाचे नामस्मरण करावे आणि आपल्या पतीच्या आरोग्यासाठी, कुटुंबाच्या सुखासाठी आणि सर्वांच्या मंगलासाठी प्रार्थना करावी. फेऱ्या मारताना घाई करू नका. शांत मनाने, श्रद्धेने पूजा करा. कारण पूजा किती वेळ केली यापेक्षा ती किती भक्तीने केली हे अधिक महत्त्वाचे आहे. वडाच्या झाडाला नमस्कार केल्यानंतर सावित्री सत्यवानाची कथा नक्की ऐका किंवा वाचा. या कथेमध्ये प्रत्येक महिलेसाठी एक सुंदर संदेश आहे. संकट आले तरी धैर्य सोडू नये, कुटुंबाची साथ सोडू नये आणि देवावरील विश्वास कधीही कमी करू नये. मैत्रिणींनो, वटपौर्णिमेचा दिवस हा पौर्णिमेचा दिवस असल्यामुळे या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करणे देखील शुभ मानले जाते. संध्याकाळी देवघरात तुपाचा दिवा लावा. शक्य असल्यास लक्ष्मी मातेसमोर कमळाचे फूल किंवा सुगंधी फुले अर्पण करा. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा श्रद्धेने जप करा. अनेक लोक श्रद्धानुसार यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि समृद्धीची भावना वाढते. या दिवशी तुळशी मातेलाही विसरू नये. तुळशीपाशी दिवा लावा. भगवान विष्णूचे नामस्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र शक्य असल्यास 108 वेळा म्हणा. मन शांत होते आणि भक्ती अधिक दृढ होते. मैत्रिणींनो, वटपौर्णिमेच्या दिवशी दान करण्याचेही विशेष महत्त्व सांगितले जाते. आपल्या शक्तीनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न द्या, धान्य द्या, फळे द्या किंवा वस्त्र दान करा. दान हे प्रदर्शनासाठी नसावे, तर करुणा आणि सेवाभावाने असावे. असे दान मनालाही आनंद देते. अनेक घरामध्ये या दिवशी सुवासिनी महिलांना हळद कुंकू देण्याची परंपरा आहे. त्यांना फळे, बांगड्या, हळद कुंकू किंवा छोटासा वाण देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. आपल्या संस्कृतीत आशीर्वादाला खूप मोठे स्थान आहे. संध्याकाळ झाली की पुन्हा एकदा देवासमोर दिवा लावा. संपूर्ण कुटुंबाने मिळून देवाचे नामस्मरण करा. घरात काही मिनिटे जरी भक्तीचे वातावरण तयार झाले तरी त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. मैत्रिणींनो, रात्री पौर्णिमेचा चंद्र दिसला तर त्याचे दर्शन घ्या. चंद्राला नमस्कार करा आणि मनाला शांतपणे प्रार्थना करा की माझ्या घरात प्रेम राहू दे, ऐक्य राहू दे, सर्वांना उत्तम आरोग्य दे. अशा प्रकारची सकारात्मक प्रार्थना मनालाही बळ देते. झोपण्यापूर्वी पुन्हा एकदा आपल्या कुलदेवीचे स्मरण करा. दिवसात जे काही चांगले घडले
त्याबद्दल देवाचे आभार माना. मनात कोणाबद्दल राग असेल तर तो सोडून देण्याचा प्रयत्न करा, कारण क्षमा आणि शांत मन ही देखील एक प्रकारची पूजा आहे. मैत्रिणी, लक्षात ठेवा, वटपौर्णिमेचे खरे महत्त्व फक्त विधीमध्ये नाही, तर श्रद्धा, प्रेम, संयम आणि कुटुंबातील एकोप्यामध्ये आहे. माता सावित्रीच्या जीवनातून आपण हेच शिकतो की संकट कितीही मोठे असले तरी धैर्य, योग्य विचार आणि देवावरील विश्वास कधीच सोडू नये. हा आपण विश्वास घेतला पाहिजे. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.